नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आपला किंगडम ॲनिमालिया. मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केला आहे फायलम प्लॅटिहेल्मिंथिस आणि ॲस्किहेल्मिंथिस. प्लॅटिहेल्मिंथिसचं कॉमन नेम आहे फ्लॅट वर्म्स, ॲस्किहेल्मिंथिसचं आहे राऊंड वर्म किंवा थ्रेड वर्म म्हणतो आपण त्याला. निमॅटहेल्मिंथिस त्याचं दुसरं नाव आहे. प्लॅटिहेल्मिंथिसचे युनिक फीचर काय काय सांगितलं जरासं आठवते का बघा. सगळ्यात महत्त्वाचं बिगिनिंग ऑफ सेफलायझेशन म्हणजे हेड फॉर्मेशन म्हणतो आपण, ते कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं. त्यानंतर जी बायलॅटरल सिमेट्री चालू झाली ती कशापासून झाली? प्लॅटिहेल्मिंथिसपासून. पहिले ट्रिपल प्लास्टिक कोण आहेत? प्लॅटिहेल्मिंथिस. फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिड एक शब्द गेलता आपल्याला. त्या फ्लेम सेलचं फंक्शन एक व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. एक्झाम्पल पण व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्यामध्ये आपण जे काही बघितलं लिव्हर फ्ल्यूक्ससारखे असू दे किंवा जे काही टेपवर्म असतील ते सगळे जे काही आपण एक्झाम्पल्स बघितले ते जराशे व्यवस्थित आणखी एकदा चांगले रिवाईज करा. त्यानंतर आपण बघितलं फायलम ॲस्किहेल्मिंथिस. ॲस्किहेल्मिंथिसचं काय तर थ्रेड वर्म किंवा त्याला राऊंड वर्म, मोस्टली एमसीक्यूला राऊंड वर्मच टाकत असतात, त्यामुळे ते एक व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲस्कॅरिस त्याचं एक एक्झाम्पल आहे. त्याचे काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचरसुद्धा आपण बघितलेत. प्रत्येक फायलमचे युनिक फीचर जराशे व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण एमसीक्यूचे क्वेश्चन्स हे त्याच्यावर डिपेंडंट असतात. तुम्हाला ते ॲक्वॅटिक आहे का किंवा असं शक्यतो टेरेस्ट्रियल हॅबिटेटवर एवढे क्वेश्चन पडत नाहीत. त्यामुळे प्रत्येक ह्याचे युनिक फीचर्स, त्याचे कुठल्या कुठल्या पद्धतीच्या सेल्स प्रेझेंट आहेत, युनिक सेल्स प्रेझेंट आहेत, त्याच्यावर जरा जास्त फोकस करा. आता आज आपण जो नवीन फायलम चालू करणार आहे, फायलमचं नाव आहे ॲनलिडा. आणि सिक्वेन्स पहिला व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे किती फायलम आपण आतापर्यंत कंप्लीट केल्यात. पोरीफेरापासून पहिला पोरीफेरा झाला, सेकंड कुठला होता आपला तर त्याला निडारिया म्हणतो आपण किंवा सिलेंटेराटा. तो झाल्यावर टिनोफोरा थर्ड, त्यानंतर प्लॅटिहेल्मिंथिस, त्यानंतर ॲस्किहेल्मिंथिस. आता जो बघतोय तो काय सहावा फायलम आहे आपला. फायलमचं नाव आहे ॲनलिडा. आता ॲनलिडामध्ये तीनच एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे नेरिस आहे, त्यानंतर अर्थवर्म आणि त्यानंतर लीच. पहिला जरासं समजून घ्या आपण काय फेरिटेमा म्हणजे, पहिला ॲनलिडा म्हणजे काय, सॉरी. आता ॲनलिडा फायलम आहे, शब्द कुठून आलाय बघा, ॲन्युलस. ॲन्युलस म्हणजे त्याला म्हणतो आपण कॉमन नेम त्याचा आहे रिंग. त्यांचं बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, जर अर्थवर्म जर तुम्ही जवळून बघितलं असेल तर त्याच्यावर असे रिंगसारखे स्ट्रक्चर दिसतात आपल्याला. बॉडी जराशी मॅटेमॅटिकली सेगमेंटेड दिसते आपल्याला, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲन्युलस म्हणजेच काय, रिंग, त्याच्यावरून शब्द आला ॲनलिडा. एक्झाम्पल बघा त्याचे काय काय आहेत. एक जरासा नवीन शब्द आहे आपल्याला, त्याचं नाव आहे नेरिस. त्याचं नाव काय, नेरिस. त्याचं मराठीत असं काय नाव नाही आहे, त्यामुळे आहे तसं व्यवस्थित लक्षात ठेवा, नेरिस. तीनच एक्झाम्पल आहेत आणि तिन्ही पण महत्त्वाचे आहेत. ॲनलिडाच्या रिलेटेड हे तिन्हीसुद्धा एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं सायंटिफिक नेम आहे अर्थवर्मचं फेरिटेमा. युजली कॉमन नेम पडत असतात, पण ॲनिमल किंगडम किंवा जेव्हा आपण प्लांट किंगडम बघत असतो तेव्हा त्याचे प्रत्येक हे जे सायंटिफिक नेम तुम्हाला जराशे लक्षात ठेवायला लागणार आहे. 2-3दा लिहून काढा, रिवाईज करा, पण हे लक्षात ठेवल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण अर्थवर्म किंवा लीच असे शक्यतो कॉमन त्याचे नेम कधी टाकत नाहीत एमसीक्यूला. त्यामुळे फेरिटेमा म्हणजे डोक्यात आलं पाहिजे काय, अर्थवर्म आहे, गांडूळालाच आपण काय म्हणतो, फेरिटेमा म्हणत असतो, सायंटिफिक नेम आहे. नंतर आणखीन एक जरासं नवीन शब्द आहे आपल्याला, हिरुडिनारिया असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन करायचं. त्याला लीच म्हणतो आपण, त्याचं कॉमन नेम, आणि मराठीत त्याला म्हणतो आपण जळू. वळू वेगळा असतो, जळू वेगळा असतो. बऱ्याच वेळेला ऐकताना काहीतरी वेगळं ऐकू येते, त्यामुळे त्याचं मिनिंग तिसरंच काहीतरी येते, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित माहीत पाहिजे. लीच म्हणजेच काय, जळू म्हणतो आपण त्याला, तर तुम्ही अनुभवलं असेल. हिरुडिनारिया त्याचं काय झालं सायंटिफिक नेम, पुढं ग्रॅन्युलोसा किंवा मेडिसिनॅलिस हे त्याचं स्पेसिस नेम असतं, पण तेवढं इन डिटेल तुम्हाला विचारणार नाहीत. फक्त जिनस नेम लक्षात ठेवायचं आपल्याला, हिरुडिनारिया आणि फेरिटेमा. फेरिटेमा अर्थवर्मचा आहे, हिरुडिनारिया कशाचा आहे, लीचचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, दे आर कॉमनली कॉल्ड एज रिंग वर्म्स. एमसीक्यूचा क्वेश्चन, रिंग वर्म्स किंवा सेगमेंटेड वर्म्स. प्लॅटिहेल्मिंथिस फ्लॅट वर्म्स, ॲस्किहेल्मिंथिस राऊंड वर्म्स. आता काय, रिंग वर्म्स किंवा सेगमेंटेड वर्म्स. खरं मोस्टली एमसीक्यूला रिंग वर्म्सच टाकत असतात, त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे. मॅटॅमेरिक सेगमेंटेशन दिसते आपल्याला. मॅटॅमेरिझम काय आहे ते मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले, ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आता स्क्रीनवर तो जी तुम्हाला डायग्रॅम दिसते त्या किंवा इमेज दिसते म्हणूया आपण, ती कशाची आहे तर नेरिसची आहे. त्याला काय म्हणायचं, नेरिस. मी उच्चार काय केला बघा, नेरिस. स्पेलिंग पण एकदा बघून घ्या व्यवस्थित, आणि ज्या काही इमेज दाखवते फक्त त्या समजण्यासाठी, म्हणजे एखादा ॲक्च्युअल ऑर्गॅनिझम काय असतो. कारण बऱ्याच वेळेला ॲनिमल किंगडममध्ये आपल्या पुस्तकातसुद्धा त्या डायग्रॅम असतात, आणि त्या डायग्रॅमवरून पटकन समजत नाही हा नक्की ऑर्गॅनिझम कसा असेल तो. आता जो स्क्रीनवर तुम्हाला इमेज दिसते ती आहे ती लीचची आहे, हिरुडिनारिया सायंटिफिक नेम आहे. आणि इथं हिरुडिनारिया मेडिसिनॅलिस आहे, तो मेडिसिनल त्याच्या काही काही प्रॉपर्टीज असतात.
जेन्युनली ते काय करत असतात, शक्यतो ते एखादं अशुद्ध रक्त असेल तर ते सक करण्यासाठी किंवा बऱ्याच काही आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा बऱ्याच काही अशा काही काही गोष्टी सांगितल्यात की त्यामध्ये ते लीचचा उपयोग करत असतात. त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय तो त्याचा माउथचा आहे, जिथून ते ब्लड सक करत असतं. एक्टोपॅरासाइट आहे, ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. 100पेक्षा जास्त अशी त्याची टीथ असतात आणि ब्रेनसुद्धा काय तर त्याला जास्त आहेत. आता जी स्क्रीनवर दिसते त्याला आपण कॉमन आहे, आपल्याला माहिती आहे बघा, अर्थवर्म, गांडूळ म्हणतो आपण त्याला. आणि इथं हा जो पार्ट दिसतोय त्याला क्लायटेलम म्हणतो आपण त्याला. ते पुढे बघणारच आहे आपण. म्हणजे 3 एक्झाम्पल समजून घ्या व्यवस्थित. एक म्हणजे लीच, त्यानंतर त्याचं सायंटिफिक नेम पहिला माहीत पाहिजे, हिरुडिनारिया. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय तर नेरिस, ॲक्वॅटिक फॉर्म आहेत आणि हे 2 आहेत कसे टेरेस्ट्रियल आहेत म्हणू शकतो आपण. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, ॲनिमल्स मे बी ॲक्वॅटिक, फ्यू मे बी एक्टोपॅरासाइट और फ्री लिव्हिंग और बरोविंग इन मॉइस्ट सॉईल. आता ॲक्वॅटिकमध्ये कोण आहे लक्षात ठेवायचं, नेरिस. मोस्टली ॲक्वॅटिक कोण असतो, नेरिस असतो. एक्टोपॅरासाइट कोण आहे, लीच. पॅरासाइट म्हणजे परजीवी म्हणतो आपण. पॅरासाइट म्हणजे काय, परजीवी. जर बॉडीच्या एखाद्या होस्टच्या बॉडीच्या एक्सटर्नल सरफेसला जर तो अटॅच असेल तर त्याला म्हणायचं एक्टोपॅरासाइट. जर बॉडीच्या आत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, एंडोपॅरासाइट. जे ॲस्कॅरिस आपण बघितलं त्याला काय म्हणतो आपण, एंडोपॅरासाइट. आता ॲस्कॅरिसचा मी एक स्पेसिफिक असा एक वेगळा व्हिडिओ तयार करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. ते आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये असेल, तुम्ही बघू शकताय कधी पण. त्यानंतर बघा, दे शो बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्री कशापासून चालू झाली आपल्याला माहिती आहे, प्लॅटिहेल्मिंथिसपासून. प्लॅटिहेल्मिंथिससुद्धा बायलॅटरल सिमेट्री आहे, त्यानंतर ॲस्केलेमिंथिससुद्धा, आणि त्यानंतर आता कोण आहे, ॲनलिडासुद्धा. म्हणजे ह्याच्या पुढचे जे काही सगळे फायलम अप टू द कॉर्डेटा असणार आहेत ते सगळे काय असणार आहेत, बायलॅटरल सिमेट्री असणार आहेत. फक्त तिथे एक्सेप्शन आहे काय, इकायनोडर्माटाचं, स्टारफिश रॅडियल सिमेट्री. म्हणजे बाकी सगळे आता इथून पुढचे सगळे मेजॉरिटी काय असणार आहेत तर बायलॅटरल सिमेट्री असणार आहेत. प्लॅटिहेल्मिंथिसपासून सुरुवात झाली, त्याच्या अगोदर काय होते, टिनोफोरा, निडारिया, रॅडियल सिमेट्री, आणि त्याच्या अगोदर पोरिफेरा एसिमेट्रिक. असं कंपॅरिझन करून लक्षात ठेवा कॅरेक्टर्स जे काय असतील ते. त्यानंतर मेटामेरिक सेगमेंटेशन आपण बघितलं. मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही पण काय असतात, बॉडी कशी असते, सेगमेंटेड असते. त्यानंतर बघा ॲनिमल कसं आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. ह्याच्या पुढचे सगळे जे काही ॲनिमल्स असणार आहेत ते कशा असणार आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, अ स्पेशल रिजन ऑफ द बॉडी कॉल्ड क्लायटेलम. जरासा नवीन शब्द आहे बघा, क्लायटेलम इज प्रेझेंट. लोकोमोशन इज विथ द हेल्प ऑफ लॉंगिट्युडिनल और सर्क्युलर मसल्स. दोन्ही पण मी तुम्हाला दाखवतो काय आहेत ते. सगळ्यात पहिला बघूया आपण हे क्लायटेलम काय असते ते. क्लायटेलमचा हा जो पार्ट दिसतोय बघा त्याला म्हणायचं क्लायटेलम. अर्थवर्म आहे आणि हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण, क्लायटेलम. फक्त हे समजण्यासाठी कुठल्या प्रकारची डायग्राम तुम्हाला काढा अशी याच्या रिलेटेड, कॅरेक्टरिस्टिकच्या रिलेटेड एवढे क्वेश्चन्स पडत नाहीत. आणि आता इथे सेकंड स्क्रीनवर सेकंड जो इमेज दिसते ती बघा, इथं 2 अर्थवर्म आहेत आणि अर्थवर्म हा हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल आहे. अर्थवर्म हा कसा आहे, हर्मॅफ्रोडाइट आहे. म्हणजे एकाच ॲनिमलमध्ये काय असतात तर दोन्ही पण सेक्स ऑर्गन असतात. एक म्हणजे एक सुद्धा ते प्रोड्यूस करू शकतात आणि स्पर्म सुद्धा तयार करू शकतात. आता इथं काय होते बघा की ते क्रॉस फर्टिलायझेशन करत असतात. जरी एकाच ऑर्गॅनिझममध्ये एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही पण सेक्स ऑर्गन असतील, एग आणि स्पर्म, तरीसुद्धा एक काय करणार, स्वतःची स्पर्म दुसऱ्या अर्थवर्मला देणार, दुसऱ्याचे एग काय होणार, दोन्हीचं फ्युजन होणार. अशा पद्धतीनं काय होत असतं, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत असतं. त्यामुळे ते जरा माहीत पाहिजे आपल्याला. हा जो पार्ट आहे क्लायटेलम, तिथून तो जो एकचा पार्ट आहे, ककूनचा पार्ट आहे, तो बाहेर येत असतो. एकदम बेसिक आहे. त्यानंतर बघा आता सेकंड पॉईंट काय आहे, लोकोमोशन इज द विथ द हेल्प ऑफ लॉन्जिट्युडिनल किंवा लॉंगिट्युडिनल म्हणतो आपण त्याला, अँड सर्क्युलर मसल. आता ॲनलिडामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा, हे दोन्ही पण मसल्स प्रेझेंट आहेत. दोन्ही पण मसल्स प्रेझेंट आहेत. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा लोकोमोटरी स्ट्रक्चर्स लाईक सिटी, काही काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन सिटे करतात, काही काही सिते करतात. त्यामुळे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा, सिटे असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. अर्थवर्ममध्ये पुढं आपण बघणारच आहे. आणि पॅरापोडिया नेरिसमध्ये आणि सकर्स कोणामध्ये आहेत, लीचमध्ये. त्यामुळे मी सांगितलं हे तिन्ही पण एक्झाम्पल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता सगळ्यात पहिला बघा अर्थवर्मचं तुम्हाला सिटी म्हणजे काय असतं ते दाखवते. लोकोमोटरी ऑर्गन आहे आणि बऱ्याच वेळेला पॅरापोडिया जो आहे नेरिसचा, तो बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडला आहे. ॲक्वॅटिक असतो, लोकोमोशनसाठी हेल्प करत असतो. सगळ्यात पहिलं आपल्याला काय बघून घ्यायचं आहे बघा, तर सिटी काय असतात ते. अर्थवर्म आहे आणि हे असे एक ब्रिसल्ससारखे किंवा हेअरसारखे स्ट्रक्चर दिसतात त्याच्या बॉडीवर, एकदम बारके बारके दिसतात बघा आपल्याला. त्याला म्हणायचं सिटी. त्याला काय म्हणणार आपण, सिटी. लोकोमोटरी ऑर्गन आहे, हे जरा असं माहीत पाहिजे आपल्याला. अर्थवर्म, सिटी लक्षात ठेवायचं. त्यानंतर सिटी म्हणा किंवा सिटे म्हणा,
पण जरासं व्यवस्थित त्याचं स्पेलिंग आणि कुठला ऑर्गॅनिझम आहे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन पडला आहे बघा, पॅरापोडिया कुणामध्ये प्रेझेंट आहेत. मगाशी जे आपण बघितलं बघा, काय बघितलं आपण, हा जो पार्ट दिसतोय आपल्याला, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणणार आपण, पॅरापोडिया. जे काही त्याचं एक्सटेन्शन आहे त्याच्या लेगसारख्या स्ट्रक्चरमध्ये दिसतंय बघा. पोडा म्हणजे काय म्हणतो आपण, लेग्स. पोडा म्हणजे काय म्हणतो आपण, लेग्स. इथं व्यवस्थित जरासं समजून घ्या. अर्थवर्ममध्ये सिटी आणि जे पॅरापोड आहे ते कुणामध्ये, नेरिसमध्ये, ॲक्वेटिक फॉर्ममध्ये लोकोमोशनला हेल्प करत असतं किंवा स्विमिंगसाठी हेल्प करत असतं. एकदा MCQला नीटला क्वेश्चन पडलेला, नेरिसमध्ये स्विमिंगसाठी हेल्प करणारा कुठला पार्ट आहे, तर त्याचं नाव आहे पॅरापोडिया. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सकर्स, जे मगाशी आपण बघितलेलं बघा लीचमध्ये जे आपण मगाशी डायग्राम बघितलेली बघा, ती माउथमध्ये इथं काय दिसतात बघा आपल्याला, इथं काय प्रेझेंट असतात, सकर्स प्रेझेंट असतात. प्रॉपर असा माउथसारखा ऑर्गन नसतोय, पण तो जो अँटेरियर जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, सकर्स म्हणत असतोय. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, ॲलिमेंटरी कॅनल इज कंप्लीट. आता इथून पुढं लक्षात ठेवायचं, जे काही सगळे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्यांच्यामध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान आहे. जर ब्लाइंड सॅक बॉडी प्लान असेल तर आपण काय म्हणत असतो, तर ॲलिमेंटरी कॅनल किंवा जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती काय असते, इनकम्प्लीट असते. पण इथं कशी आहे, कंप्लीट आहे. दोन्हीतला फरक पहिला समजून घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट म्हणजे फक्त काय आहे, एकच ओपनिंग आहे जे माउथ आणि ॲनससाठी काम करत असते. म्हणजे पुढचं इंजेक्शन आणि इजेक्शन हे एकाच ओपनिंगच्या थ्रू होत असेल तर त्याला म्हणतो आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लान, डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट. पण जर ट्यूब विदिन ट्यूब म्हणजे काय असणार आहे, एका बाजूला माउथ एका बाजूला ॲनस, दोन सेपरेट ओपनिंग असतील तर त्याला काय म्हणतो आपण, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम काय असणार आहे, कंप्लीट असणार आहे. त्यामुळे हे जर असं माहीत पाहिजे, डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे, कंप्लीट आहे. सिटी, पॅरापोडिया, सकर्स जरा असे नवीन शब्द आहेत. अर्थवर्म, सिटी प्रेझेंट आहे, पॅरापोडिया नेरिस ॲक्वॅटिक फॉर्म आहे, स्विमिंगसाठी हेल्प करते. आणि सकर्स कोणामध्ये प्रेझेंट आहेत, लीचमध्ये. दोन्ही पण प्रकारचे मसल्स प्रेझेंट आहेत, लॉन्जिट्युडिनल आणि काय म्हटलं आपण, सर्क्युलर. आणि क्लायटेलम हा एक ऑर्गन आहे. व्यवस्थित तेवढं फक्त लक्षात ठेवा, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितले. आता स्क्रीनवर तुम्हाला फक्त ही जी डायग्रॅम आहे, सर्क्युलर मसल्स म्हणजे काय असतात आणि लॉंगिट्युडिनल किंवा लॉन्जिट्युडिनल मसल्स म्हणजे काय असतात ते समजण्यासाठी इथं दिसतात बघा आपल्याला. लॉंगिट्युडिनल मसल हा जो पार्ट दिसतोय बघा त्याला काय म्हटलं आपण, लॉंगिट्युडिनल मसल्स. लेबलसुद्धा व्यवस्थित केलेत बघा. जर असं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हा जो पार्ट दिसतोय बघा, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, लॉंगिट्युडिनल मसल. आणि त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणणार आपण, सर्क्युलर मसल. इथे सुद्धा दिसतोय बघा आपल्याला. हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलंय, सर्क्युलर मसल. आणि हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलंय, लॉंगिट्युडिनल मसल. फक्त एवढं समजून घ्यायचं की अर्थवर्म किंवा ॲनलिडामध्ये दोन्ही पण प्रकारचे काय प्रेझेंट आहेत, मसल्स प्रेझेंट आहेत. त्यानंतर बघा सिटी मगाशी आपण बघितलंय कुणामध्ये प्रेझेंट आहे, अर्थवर्ममध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, जे ॲलिमेंटरी कॅनल आहे. आता हे अर्थवर्ममधलं आहे ॲलिमेंटरी कॅनल. आणि आपल्याला एक चॅप्टर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, ॲनिमल टाईप. त्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम जी काही आर्थ्रोपोडामध्ये असते ते आपण व्यवस्थित बघणार आहे. म्हणजे कॉक्रोचमध्ये स्पेसिफिक त्यामध्ये सांगितलं आहे ॲनिमल कॉक्रोच, त्याची डायजेस्टिव्ह, नर्वस, जी काही रेस्पिरेटरी, सगळ्या ज्या काही सिस्टीम्स असतील बॉडीमध्ये त्या आपल्याला अभ्यास झाला आहेत. तेव्हा जरासं आपण इन डिटेल बघूया. आणि NCERTमध्ये जरासं अर्थवर्मचं आणि फ्रॉगचं माहिती सांगितलं व्यवस्थित. आता पुरतं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रॉपर ॲलिमेंटरी कॅनल आहे आणि तो कसा आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. दोन सेपरेट ओपनिंग आहेत, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. ही एक ट्यूब आहे आणि त्यामध्ये एक ट्यूब आहे ॲलिमेंटरी कॅनलची, म्हणून बॉडी प्लान कसा आहे, ट्यूब विदिन ट्यूब. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, दे शो एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. एक्स्ट्रा सेल्युलर काय आहे बघा, डायजेशन आहे. डायजेशन जर सेलच्या बाहेर होत असेल तर त्याला काय म्हणतो, एक्स्ट्रा सेल्युलर. आणि एक्स्ट्रा सेल्युलर हे जरासं कसं आहे, ॲडव्हान्स फीचर आहे. इंट्रासेल्युलर जे पोरीफेरामध्ये होत होतं ते कसं होतं, इंट्रासेल्युलर होत होतं, म्हणजे सेलच्या आत होत होतं डायजेशन. पण इथं काय होतं, सेलच्या बाहेर होतं. आपल्यामध्ये सुद्धा काय होत असतं, बॉडीच्या जरी आत होत असलं तरी सुद्धा काय होत असतं, सेलच्या बाहेर डायजेशन होत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होत असतात आणि त्यानंतर ते सेल ॲब्झॉर्ब करत असतात. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन जरासं ॲडव्हान्स कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत या सगळ्या ॲनिमल किंगडममध्ये. त्यानंतर बघा, एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस थ्रू द बॉडी वॉल. डायरेक्ट काय होत असतं, कारण त्यांचा जो बॉडीचा जो स्किनचा जो पार्ट असतो तो कसा असतो, एकदम थिन असतो. त्यामुळं थिन असल्यामुळं
डायरेक्ट काय होत असतं, एक्सचेंज होत असतं गॅसेस मॉलिक्युलचं, म्हणजे O2 आणि CO2चं काय होत असतं, ट्रान्सपोर्ट होत असतं बघा कशामध्ये, तर या ऑर्गॅनिझम्समध्ये. आता इथं काय दिसतंय बघा, अर्थवर्म आहे, त्यांची स्किन आहे, मॉइस्ट असते, थिन असते, आणि त्याच्या थ्रू काय होतं, डायरेक्ट ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं काय होतं, ट्रान्सपोर्ट होत असते. एकदम बेसिक आहे. पण आपल्या बॉडीमध्ये कसं आहे, एक प्रॉपर अशी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, लंग्स प्रेझेंट आहेत, एक रेस्पिरेटरी ट्रॅक आहे आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये. 12वीला आपण बघणार आहे एका चॅप्टरमध्ये रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनमध्ये. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज्ड टाईप. आता हे बऱ्याच वेळेला काय होत असते की आपण कॅरेक्टर्स पार्ट करत असतो नक्की, सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज्ड टाईप किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईप, पण ते आपल्याला जरासं क्लिअर होत नाही. फक्त एक समजण्यासाठी मी एक साधी सोपी गोष्ट सांगतोय. क्लोज्ड टाईप, आता क्लोज्ड टाईप हे काय झालं, एक प्रकारचं ॲडव्हान्स काय झालं, कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं. आणि आपल्यामध्ये सुद्धा कसं आहे, तर सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, क्लोज्ड टाईप आहे, क्लोज टाईप आहे. आणि जे कॉक्रोच आहेत किंवा बरेच काही काही असे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये ओपन टाईप आहे. काही काही मोलिस्कामध्ये सुद्धा काही काही ओपन टाईप काय प्रेझेंट असते, सर्क्युलेटरी सिस्टीम. आता दोन्हीतला पहिला फरक समजून घ्या नक्की काय येतो. ॲनलिडामध्ये MCQचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा, सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज्ड आहे. आता याचं मिनिंग काय पहिला समजून घ्या. जर ब्लड आपल्या बॉडीमध्ये जसं ब्लड असतं तसं बाकीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा काय असणार आहे, ब्लड असणार आहे. ब्लड जर ब्लड व्हेसलच्या थ्रू, म्हणजे ही जर ब्लड व्हेसल आपण कन्सिडर केली, आणि ब्लड व्हेसल माझ्यामध्ये तुम्हाला दोन तर माहीत असतील, एक म्हणजे आर्टरीज आणि एक म्हणजे व्हेन्स. त्याला काय तर शिरा किंवा धमन्या म्हणत असतो आपण मराठीत, आणि तो डिफरन्स सुद्धा तुम्हाला माझ्यामध्ये गेला असेल, डिफरन्स बिटवीन आर्टरीज अँड व्हेन्स 8वी 9वी 10वीच्या दरम्यान काय तर. आता इथं काय समजून घ्यायचं आहे बघा, जर ब्लड हे व्हेसलच्या थ्रू काय होत असेल, फ्लो होत असेल, आणि त्याला काय म्हणणार आपण, क्लोज्ड, कारण ते जे ब्लड आहे ते ब्लड व्हेसल्समध्ये आहे, त्यामुळे क्लोज्ड सिस्टीम झाली. आणि हे ब्लड व्हेसल्स परत काय होत असतात, बारक्या बारक्या अशा कॅपिलरीजमध्ये परत काय होत असतात, डिवाइड होत असतात. आणि मग काय होत असतं, एखाद्या सेलला किंवा टिश्यूला काय होत असतं, तर ते ब्लड मिळत असतं. म्हणजे स्पेसिफिक ऑर्गनसाठी, स्पेसिफिक टिश्यूसाठी त्या कॅपिलरीज तिथं अटॅच असतात, आणि त्या काय करत असतात, ब्लड ट्रान्सफर करत असतात. पण जे ओपन टाईप आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आपण पाठ करत असतो बघा, म्हणजे डिफरन्समध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज्ड टाईप, सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. दोन्हीतला पहिला फरक समजून घ्या. क्लोज्ड टाईपमध्ये ब्लड व्हेसलमध्ये क्लोज आहे, आणि जे ओपन टाईप आहे त्यामध्ये काय होत असतं, सपोज जर एखादा आपण एक कंपार्टमेंट कन्सिडर केलं, एक काय तर एक कंपार्टमेंट आहे, त्याला बॉडी कॅव्हिटी शब्द वापरूया आपण, एक स्पेसिफिक शब्द त्याला सायनस म्हणून असतो, पण तेवढं काही डिटेल जायची गरज नाही. त्यामध्ये समजून घ्या एखादा एक प्रकारचा असा टिश्यू आहे, आणि जे काही ब्लड येणार आहे ते डायरेक्ट काय होतं असतं, त्या टिश्यूला बाथ करते. म्हणजे ओपन टाईपमध्ये काय होत असतं, ते ब्लड त्या टिश्यूला, त्या स्पेसिफिक ऑर्गनला त्याचं काय होत असतं, बाथिंग होत असतं. असं प्रॉपर असं एक सिस्टीम नसते, म्हणजे बारका असं ब्रांचिंग पॅटर्न नसतो. एक मोठी ट्यूब असणार, मग पुढे त्याच्या बारक्या बारक्या ब्रांचेस, मग सगळ्यात शेवटी त्या एका सेलला कनेक्ट असतात किंवा टिश्यूला कनेक्ट असतात. इथं काय होते बघा ओपन टाईपमध्ये, तर तो कम्प्लीट जो काही टिश्यू आहे तो ब्लडमध्ये असं काय करतोय, लक्षात ठेवा, त्याचं बाथिंग होत असते, ब्लड त्याला असं आंघोळ घालत असते, असं साधं सोपं लक्षात ठेवा. पुढे एक तुम्हाला मी डायग्राम दाखवतो, जेव्हा आपण मोलुस्काचं बघणार आहे तेव्हा जरा असं व्यवस्थित तुम्हाला सांगतो, ओपन आणि क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू इमेज. फक्त आत्तापुरतं लक्षात ठेवा की क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय, ब्लड हे ब्लड व्हेसल्समध्ये, म्हणजे ज्या काही आपल्या शरीरामध्ये ज्या काही ट्यूब्स आहेत, आर्टरीज आणि व्हेन्स आहेत, त्याच्यामध्ये ते ब्लड काय आहे, तर असं फिरत असतं, आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं. त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया. शब्द महत्त्वाचा आहे बघा, आपल्याला कुठं तर प्रोटोनेफ्रिडिया गेला आहे, पण आता शब्द काय आहे, नेफ्रिडिया. जसं आपल्या बॉडीमध्ये किडनी आहे तसंच या अर्थवर्ममध्ये, या ॲनलिड्समध्ये काय आहे, तर नेफ्रिडिया आहे. नेफ्रिडिया आहे तसा शब्द आहे, त्याचं काय मराठी मिनिंग नाही. जसं म्हणजे जर लक्षात राहत नसेल तर आपल्या किडनीचं मायामध्ये तुम्हाला माहीत असेल की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी, जर तुम्हाला आठवत असेल माल्फिगियन किंवा माल्फिजियन बॉडी म्हणतो आपण त्याला, किंवा नेफ्रॉनचं स्ट्रक्चर जर आठवत असेल तर तुम्हाला नेफ्रॉन एक शब्द गेलता बघा, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. तसंच नेफ्रॉनच्या अगोदर नेफ्रिडिया, त्याला काय म्हणायचे, नेफ्रिडिया. त्याच्या अगोदर प्रोटोनेफ्रिडिया. फक्त एवढं समजून घ्यायचं की नेफ्रिडिया काय आहे, तर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशनमध्ये मदत करणारा एक प्रकारचं काय आहे, ऑर्गनसारखा पार्ट आहे. त्यानंतर बघा, एक्सक्रिटरी मटेरियल इज अमोनिया ॲक्वॅटिक फॉर्ममध्ये, आणि युरिया कोणामध्ये, टेरिस्ट्रियल फॉर्ममध्ये. एक चॅप्टर आहे आपल्याला एक्सक्रिटरी सिस्टीम, त्यामध्ये आपण सगळे प्रॉपर म्हणजे सुरुवातीलाच त्यामध्ये ॲमोनोटेलिक, युरिओटेलिक, युरिकोटेलिक हे सगळं सांगितले. फक्त आत्तापुरतं समजून घ्या,
जसं आपल्या बॉडीमध्ये युरिया तयार होत असतो, काय तयार होत असतो, युरिया तयार होत असतो, तसंच 3 प्रकारचे मोस्टली फॉर्म्स असतात. एक म्हणजे असतं अमोनिया, म्हणजे जे काही काय म्हणू शकतो आपण, जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे, जे काही वेस्ट आहे म्हणू शकतो आपण, ते काय असतं तर अमोनिया असतं इथं, युरिया असतं. त्यानंतर तिसरा एक प्रकार असतो युरिक ॲसिड. इथं दोनच शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ॲक्वॅटिक फॉर्ममध्ये अमोनिया काय असतो, नायट्रोजिनस वेस्ट. जरा नायट्रोजिनस वेस्ट शब्द जरासं अवघड वाटत असेल तर फक्त एक्सक्रिटरी मटेरियल एवढं लक्षात ठेवा, जे बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करायचं आहे. त्यानंतर युरिया टेरिस्टियल फॉर्ममध्ये, टेरिस्टियल म्हणजे तुम्हाला माहीत असेल जे काही भूचर असतात, जमिनीवर असतात ते. त्यानंतर बघा, मगाशी आपण बघितलं काय, आणि एक शब्द एक लक्षात ठेवा, पुस्तकात आपल्या मेन्शन केला नाही आहे, त्या शब्दाचं बघा, त्याला म्हणायचं क्युटॅनियस. कुठे तर नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. त्याला काय म्हणायचं, क्युटॅनियस रेस्पिरेशन किंवा रेस्पायरेशन आपण प्रोनाऊन्सिएशन करतो. आणि 12वीला आपल्याला जाणारच आहे, फक्त आतापुरतं समजून घ्यायचं. जर एखाद्या स्किनच्या थ्रू जर रेस्पायरेशन झालं तर त्याला काय म्हणायचं, क्युटॅनियस रेस्पायरेशन किंवा रेस्पिरेशन. स्किनच्या थ्रू क्युटॅनियस, लंगच्या थ्रू असेल तर पल्मोनरी. मग ते आपल्याला एक चार्टसुद्धा आहे 12वीला, ते 12वीला बघूया आपण. आत्तापुरतं शब्द लक्षात ठेवायचा. ॲनिलिडामध्ये, अर्थवर्ममध्ये कुठल्या प्रकारचं रेस्पायरेशन दिसून येते आपल्याला, तर क्युटॅनियस रेस्पायरेशन. डायरेक्ट स्किनच्या थ्रू, मॉइस्ट स्किनच्या थ्रू होत असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, क्युटॅनियस रेस्पायरेशन. पुढचा पॉईंट बघा आता, एक्सक्रिटरी सिस्टीम. मागाशी आपण शब्द काय बघितला, नेफ्रिडिया. त्याचे सेप्टल, त्यानंतर फॅरेंजियल आणि इंटेग्युमेंटरी असे काही काही टाईप्ससुद्धा पडतात, पण तेवढं इन डिटेल आपल्याला नाही. फक्त नेफ्रिडिया म्हणजे काय ते समजण्यासाठी हे तुमच्या पुढे आता डायग्राम आहे, लक्षात ठेवायचं. नेफ्रिडिया एक प्रकारचा ऑर्गन आहे जो एक्सक्रिशनला हेल्प करतोय, एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा. किडनीसारखं आहे, त्यांच्यामध्ये, आपल्यामध्ये किडनी आहे, त्यांच्यामध्ये काय असतं, नेफ्रिडिया. आणि त्याच्या अगोदर आपण काय बघितलं, प्रोटोनेफ्रिडिया. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. आता हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे बघा, व्हेंट्रल नर्व कॉर्ड. तुम्हाला क्वेश्चन काय पडत असतोय, नर्वस सिस्टीम अर्थवर्ममध्ये कसे आहे, व्हेंट्रल आहे का डॉर्सल आहे, एकदम सिंपल पडत असतोय. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, जे काही नॉन कॉर्डेट्स आहेत त्याच्यामध्ये जी काही सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम, ती कशी आहे, व्हेंट्रल आहे. आणि ॲज कम्पेअर टू कॉर्डेट, नॉन कॉर्डेट, त्या कॅरेक्टरमध्ये आपण बघत असतोय बघा, जी काही डॉर्सल नर्व कॉर्ड आहे तो आपल्यामध्ये प्रेझेंट असतो कॉर्डेट्समध्ये. म्हणजे जर आपण कन्सिडर केले की आपला ब्रेन आहे, ब्रेनच्या खाली सगळा काय असतोय, प्रेझेंट असतोय आपला नर्व कॉर्ड प्रेझेंट असतोय. काय प्रेझेंट असतोय, नर्व कॉर्ड प्रेझेंट असतोय. जेव्हा कॉर्डेट बघणार आहे आपण, तेव्हा जरा व्यवस्थित स्ट्रक्चर तुम्हाला समजून सांगतो मी, ॲक्च्युली नर्व कॉर्ड काय असतो तो. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं की आपण ह्युमन्स आहे, आपण कॉर्डेटस आहे, आपल्यामध्ये डॉर्सल साईडला आहे म्हणजे पाठीमागं आहे, लक्षात ठेवायचं. पाठीकडची बाजू डॉर्सल, पोटाकडचा भाग म्हणजेच काय, व्हेंट्रल. ह्यांच्याकडे उलटा आहे बघा, आपल्याकडे पाठीमाग आहे, ह्यांच्याकडे पोटाकडे आहे. नर्व रिंग किंवा नर्व कॉर्ड तो कसा आहे, व्हेंट्रल साईडला. त्यामुळे व्हेंट्रल आणि डॉर्सल हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. जर लक्षात राहत नसतील तर एक साधं सोपं लक्षात ठेवायचं, आपलं हार्ट कुठं आहे, व्हेंट्रल साईडला आहे. व्हेंट्रल कुठला पार्ट झाला, पोटाकडचा पार्ट झाला. एवढं एकदम सिंपल प्रोसेस आहे. त्यानंतर बघा, नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल साईड, व्यवस्थित लक्षात ठेवा. सॉलिड अँड गँग्लिओनेटेड. आता गँग्लिया एक नवीन शब्द आला आपल्याला, आणि सॉलिड म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे ते, सॉलिड असतो किंवा तो हॉलो असतो, पण इथं सॉलिड आहे. त्यानंतर बघा, गँग्लिया शब्दाचं पहिला मिनिंग समजून घ्या काय आहे ते. जर अनेक न्यूरॉन्स आणि त्यांचे नर्व सेल्स म्हणतो आपण, ते एकत्र आले तर त्याला काय म्हणायचं, गँग्लिया. गँग्लिया म्हणजे काय, ग्रुप ऑफ न्यूरॉन्स किंवा नर्व सेल म्हणतो आपण त्याला, नर्व सेल. जर तुम्हाला स्ट्रक्चर गेलं नसेल नर्व सेलचं, सायटॉन, ॲक्झॉन कुठे तर माझ्यामध्ये गेलं असेल, ते आता परत आपण ॲनिमल टिश्यूमध्ये सुद्धा बघणार आहे प्रॉपर, ही नर्वस सिस्टीम कशी काम करते किंवा नर्वस सिस्टीममध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे सेल्स असतात ते. फक्त आत्तापुरतं काय समजून घ्यायचं, गँग्लिया किंवा गँग्लिऑन, तर त्याला काय म्हणतो आपण, ग्रुप ऑफ न्यूरॉन किंवा ग्रुप ऑफ नर्वस सेल. त्यानंतर बघा, मोस्टली हार्मॅफ्रोडाईटचं मिनिंग बघा, बायसेक्शुअल ॲनिमल आहेत. आणि इथं जर असं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असते, हार्मॅफ्रोडाईट म्हणजेच काय लक्षात ठेवणार आपण, ॲनिमल कसा आहे, बायसेक्शुअल. ॲनिमल कसा आहे, बायसेक्शुअल. एकाच ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही पण काय असतात, जेव्हा सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणतो आपण, हार्मॅफ्रोडाईट म्हणजेच बायसेक्शुअल.
अँड फ्यू आर डायोशियस किंवा डायोशियस. आता इथं नेरिसचं का लक्षात ठेवायचं आहे, कारण नेरिस फक्त एक एक्सेप्शन आहे यामधलं डायोशियस असलेलं. डायोशियस, मोनोशियस, हार्मॅफ्रोडाईट, युनिसेक्शुअल. मी आणखीन एकदा सगळ्याचं मिनिंग सांगतोय कारण इथं जरासं कन्फ्युजन होत असते. आपल्याला हे मॉर्फोलॉजीमध्ये सुद्धा शब्द गेल्यात, पण तरीसुद्धा मी आणखीन एकदा रिपीट करतोय. प्रत्येक ह्याचं मिनिंग पहिला समजून घ्या. जर शब्द असेल हार्मॅफ्रोडाईट म्हणजेच तो ऑर्गॅनिझम कसा आहे, बायसेक्शुअल. एकच काय आहे, ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्याकडे दोन्ही पण सेक्स ऑर्गन आहेत. म्हणजे एक पण आहे आणि काय आहेत, स्पर्म पण आहेत तयार. म्हणजे हे गॅमेट्स असतात, सेक्स ऑर्गन नसतात. दोन्ही पण म्हणजे एक पण तो तयार करू शकतो, स्पर्म पण तयार करू शकतो. एकाच ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही पण सेक्स ऑर्गन असतील तर तो झाला हार्मॅफ्रोडाईट म्हणजेच काय, बायसेक्शुअल. जर आणि त्याला आणखीन एक शब्द आपण वापरणार, मोनोशियस. आता इथं मोनोशियस शब्द का वापरायचा, इथं शब्द का वापरायचा मोनोशियस, ते जरा असं क्लिअर करून घ्या. मी 3 शब्द सांगतोय बघा एका वेळेला, बायसेक्शुअल, हार्मॅफ्रोडाईट आणि काय, मोनोशियस. इथं काय बघा, डाय आहे, इथं काय आहे, मोनो. मोनो म्हणजे एकच ऑर्गॅनिझम आहे, एकच ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये दोन्ही पण सेक्स ऑर्गन आहेत, मोनोशियस. डाय म्हणजे काय, दोन सेपरेट ऑर्गॅनिझम्स आहेत, एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. अर्थ समजतोय का बघा. पहिला एक समजून घ्या, 3 शब्दाचा अर्थ एकच आहे. हार्मॅफ्रोडाईट म्हणजेच बायसेक्शुअल म्हणजेच मोनोशियस. हार्मॅफ्रोडाईट म्हणजेच बायसेक्शुअल म्हणजेच काय, मोनोशियस. त्यानंतर दुसरा शब्द काय बघा आपल्यासाठी नवीन, डायोशियस. डायोशियसमध्ये काय होत असतं, डाय म्हणजे दोन सेपरेट ऑर्गॅनिझम्स आहेत, एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतोय, तर युनिसेक्शुअल. कारण सेक्स ऑर्गन कसे आहेत इथं, सेपरेट आहेत, एक मेल आणि एक फिमेल आहे. डायोशियस म्हणजेच काय, दोन सेपरेट ऑर्गॅनिझम कसं असणार आहे, युनिसेक्शुअल असणार आहे. तो आयदर मेल असेल किंवा फिमेल असेल. त्यामुळे दोन्हीतला पहिला फरक समजून घ्या नक्की काय येतो. आणि तुम्हाला एमसीक्यूला काय क्वेश्चन विचारत असतात, सिंपल क्वेश्चन विचारतात की ॲनलिड्समध्ये, ॲनलिडा फायलममध्ये कुठला ऑर्गॅनिझम हा डायोशियस आहे किंवा युनिसेक्शुअल आहे. डायोशियस म्हणजेच काय, युनिसेक्शुअल आहे, तर तो असणार आहे नेरिस. हा एकच आहे, एक्सेप्शन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं नर्वस सिस्टीम. तुम्हाला डायग्रॅम ही कुठलीही विचारणार नाहीत, फक्त मी हे समजण्यासाठी सांगतोय. कुठली डायग्रॅम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ती कॉक्रोचमध्ये आहे, ॲनिमल टाईपमध्ये, ते आपण बघणार आहे. इथं काय फक्त सांगितले बघा, हे समजण्यासाठी की हा जो पार्ट दिसतोय त्याला गँग्लिया म्हणायचं. इथं ग्रुप ऑफ नर्व सेल्स आहेत. इथं जे दिसतात तुम्हाला, जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, गँग्लिया. सबफॅरेंजियल, सर्कमफॅरेंजियल, सेरेब्रल किंवा नर्व रिंग, असे कुठल्या प्रकारचे शब्द तुम्हाला आता सध्या लक्षात ठेवायचे नाहीत. प्रॉपर आपण ही सगळी सिस्टीम बघणार आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थसुद्धा बघणार आहे, पण तो कधी, ॲनिमल टाईप या चॅप्टरमध्ये. आतापुरतं फक्त समजून घ्यायचं, या ॲनलिड्समध्ये व्हेंट्रल काय आहे, नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे आणि गँग्लियासारखं ब्रेनसारखं स्ट्रक्चर दिसते. प्रॉपर त्याला आपण ब्रेन म्हणत नाही, तिथे शब्द काय वापरतो, तर गँग्लिया. गँग्लिया म्हणजेच काय, ग्रुप ऑफ नर्व सेल. त्यानंतर बघा आपला पुढचा फायलम आहे, फायलमचं नाव आहे आर्थ्रोपोडा. फायलमचं नाव काय आहे, आर्थ्रोपोडा. आणि मोस्टली जे काही सगळे इन्सेक्ट आहेत हे सगळे आपण या फायलममध्ये कन्सिडर करत असतोय. ह्याचा एक क्लास असतो, क्लास इन्सेक्टा. फायलमचं नाव काय, फायलम आर्थ्रोपोडा. त्यामध्ये बघा आता पहिला त्याचं मिनिंग काय आहे ते, आर्थ्रॉस म्हणजेच काय, जॉईंट. पोडॉस म्हणजे काय, लेग. पोडा म्हणजे कधी पण जर शब्द आला पोडा तर त्याचं मिनिंग काय असणार आहे, लेग असणार आहे. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जर जॉईंटेड लेग्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण, आर्थ्रोपोडा. काही काही आर्थ्रोपोडा करतात, पण स्पेलिंग कसं आहे बघा, आर्थ्रोपोडा. पुढचा फायलम आहे आपला, म्हणजे किती फायलम झाले बघा, पोरिफेरा पहिला, सेकंड झाला निडारिया, थर्ड झाला टिनोफोरा, फोर्थ झाला प्लॅटीहेल्मिंथिस, पाचवा कुठला झाला आपला ॲस्केल्मिंथिस, सहावा कुठला झाला आता ॲनलिडा, आणि आता सातवा फायलम बघतोय आपण आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा नंतर मोलुस्का, इकायनडॉर्मट आणि हेमिकॉर्डेटा. मग इथं आपले सगळे नॉन कॉर्डेटचे फायलम कंप्लीट होतात. आता त्याचे एक्झाम्पल बघा काय आहेत ते. एक आहे कॉक्रोच, एक आहे बटरफ्लाय, स्कॉर्पिओन. आपल्याला माहिती आहे कॉक्रोच म्हणजे झुरळ, बटरफ्लाय म्हणजे माहिती आहे आपल्याला, स्कॉर्पिओन म्हणजे त्याला म्हणतो आपण विंचू, मिलीपेड त्याला गोम म्हणतो मराठीत आपण, आणि प्रॉन म्हणजे कोळंबी. त्याची भाजीसुद्धा करत असतात, बरेच काही काही पदार्थ असतात. पण जरा जेवढे काही काही शब्द आहेत फॅमिलियर असतो आपण त्याला, फक्त मिलीपेड त्याला गोम म्हणायचं मराठीत, आणि प्रॉन म्हणजे कोळंबी म्हणतो आपण त्याला. पुढे डायग्रामसुद्धा बघूया आपण. आता जे स्क्रीनवर दिसते त्याला म्हणायचं मिलीपेड. सेंटीपेड सुद्धा असतो, खरं पुस्तकात आपल्या बरेच, कारण एक्झाम्पल याच्यामध्ये बरेच असतात त्यामुळे ते सगळे इथं काही मेन्शन केले नाहीत. जेवढे फक्त पुस्तकातले एक्झाम्पल्स आहेत तेवढे फक्त मी सांगतोय काय ते
स्क्रीनवर काय दिसते आपल्याला, त्याला काय म्हणायचं, मिलीपेड. तसंच सेंटीपेड सुद्धा असतो, सहस्त्रपाद असं काय तर त्याला म्हणायचं. आणि साधा सोपा शब्द त्याला गोम म्हणतो आपण. आता आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रॉन. त्याला काय म्हणतो आपण, प्रॉन. मराठीत म्हणतो आपण कोळंबी. त्यानंतर पॉईंट बघा आता काय सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट हा MCQचा क्वेश्चन आहे बघा, नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. लार्जेस्ट फायलम ऑफ ॲनिमल किंगडम. लार्जेस्ट फायलम आर्थ्रोपोडा. ओव्हरऑल जे काही सगळे ॲनिमल किंगडम आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त स्पेसीज या कुठल्या फायलममध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त स्पेसीज असलेला सगळ्यात महत्त्वाचा फायलम कुठला आहे, तर महत्त्वाचं माहीत पाहिजे आपल्याला आर्थ्रोपोडा. त्यामध्ये इन्सेक्ट सगळ्यात जास्त आहेत आपल्याला माहीत असलं पाहिजे. पण MCQला एक सिंपल क्वेश्चन विचारतात, लार्जेस्ट फायलम आर्थ्रोपोडा आणि सेकंड लार्जेस्ट आहे मोलुस्का. तो आपण पुढं बघणार आहे. पण मोस्टली जो MCQचा क्वेश्चन असतो किंवा ॲसर्शनमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन पडत असतात. आर्थ्रोपोडा एवढंच डोक्यात ठेवायचं, सगळ्यात जास्त लार्जेस्ट फायलम आहे ओव्हरऑल सगळ्या किंगडम ॲनिमालियामध्ये. त्यानंतर बघा, दिस ॲनिमल्स हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस. मगाशी तिचं आपण मिनिंग बघितलं आहे, आर्थ्रॉस म्हणजेच जॉईंटेड, पोडा म्हणजे काय, लेग. त्यानंतर बघा, दीज आर ओमनी प्रेझेंट. ओमनी म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, जे सगळीकडे प्रेझेंट असतात, प्रेझेंट एव्हरीवेअर, त्याला म्हणायचं ओमनी प्रेझेंट. सॉलिटरी, कोलोनियल, एकटे राहणारे असतात किंवा ते कॉलनीजमध्ये राहत असतात. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग. आता बार्नॅकल्स म्हणून एक एक्सेप्शन आहे. बार्नॅकल्सला तसं काय मराठीत काय तसं मिनिंग नाही आहे, फक्त ते जे काही समुद्राचा तळ असतो किंवा जहाजाचा जो तळ असतो तिथं त्या ठिकाणी दिसत असतात आपल्याला बार्नॅकल्स. प्रॉपर असं त्याचं काही मराठी मिनिंग नाही आहे. त्यानंतर बघा, फ्यू आर पॅरासायटिक अँड सम आर सँग्विव्होरस. आता हा नवीन एक शब्द आहे बघा, सँग्विव्होरस. म्हणजे जे काय म्हणतो आपण, जे फिमेल मॉस्किटो किंवा बेडबग असतात, जे ब्लड सक करत असतात, त्याला काय म्हणतो आपण, सँग्विव्होरस. ब्लड सकिंग ॲनिमल्स, त्याला म्हणायचं काय, सँग्विव्होरस. जो आपण लीच बघितलेला तो सुद्धा कसा होता, सँग्विव्होरस होता. तो लीच काय करायचा, तर ब्लड काय करायचा, तर ॲब्झॉर्ब करायचा, जो काही त्याचा होस्ट असेल त्यामध्ये. आता जी स्क्रीनवर दिसते त्याला म्हणायचं बार्नॅकल्स. त्याला काय म्हणतो आपण, बार्नॅकल्स म्हणतो आपण त्याला. समुद्राच्या तळाशी किंवा जहाजाच्या ठिकाणी ते असे अटॅच असतात आणि ते सेडेंटरी असतात, एका ठिकाणी स्थिर असतात. ते एक्सेप्शन झालं, पण तेवढे डिटेल तुम्हाला विचारत नाहीत, पण त्यातल्या त्यात एक्झाम्पल म्हणून माहीत पाहिजे बार्नॅकल्स. त्यानंतर बघा, देअर बॉडी इज बायलॅटरल सिमेट्रिकल. बॉडी सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री प्लॅटिहेल्मिंथिसपासून चालू झाल्या. ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलोमेट म्हणजेच काय, सिलोमेट, ज्यांच्यामध्ये यू म्हणजे काय, ट्रू म्हणतो आपण. प्रॉपर त्यांची जी काही बॉडी कॅव्हिटी असते, जी मेझोडर्मपासून स्लिट झालेली असते, त्याला काय म्हणतो आपण, युसिलोमेट. मेटामॅरिकली सेगमेंटेड, इथं सुद्धा आहेत बघा. बॉडी प्लान कसा आहे, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असणार आहे, कम्प्लीट असणार आहे. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. जर असं व्यवस्थित लक्षात ठेवा, पहिला सेल, त्यानंतर 2 फायलम आहे. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, निडारिया, टिनोफोरा. आणि जो 4th आहे प्लॅटिहेल्मिंथिस. आपल्या पुस्तकात जरी दिलं असलं ऑर्गन सिस्टीम लेवल, तरी सुद्धा जर तुम्हाला नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर क्वेश्चन पडला आणि जर तिथं ऑर्गन लेवल असेल तर ते बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ते कन्फ्यूज होऊ नका, ऑर्गन लेवल असेल किंवा ऑर्गन सिस्टीम, जसं ऑप्शन असेल तसं तुम्हाला आन्सर लिहायला लागणार आहे. त्यानंतर बघा, आणि तसंच एक जरासं कन्फ्युजिंग करणारं की जो पोरीफेअर आहे तो डिप्लोब्लास्टिक सांगितले, पोरीफेअर आहे तो, पण डिप्लोब्लास्टिक नाही आहे. पण जर ऑप्शन असेल डिप्लोब्लास्टिक तर आपल्याला तसं आन्सर लिहायला लागणार आहे. नवीन पुस्तकात ते डिप्लोब्लास्टिक हे कॅरेक्टर तिथं मेन्शन केलं नाही आहे, त्यामुळे हे जर असं फरक माहीत पाहिजे आपल्याला. एक म्हणजे प्लॅटिहेल्मिंथिसमधलं ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आणि जो पोरीफेअर आहे त्यामधलं डिप्लोब्लास्टिक जी काही लेअर आहे ती. त्यानंतर बघा, बॉडी इज कवर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग कायटिनस एक्झोस्केलेटन. जर कधी पण आपण जर कॉक्रोच असेल किंवा क्रॅब असेल किंवा जे काही इन्सेक्ट असतील तर त्यांच्या बॉडीला जर आपण हात लावला तर तो आपल्याला कसा दिसतो, हार्ड असतो. एक्झोस्केलेटन असतं त्यांच्यामध्ये प्रेझेंट, बॉडीला त्यांच्या प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर बघा, हेन्स दे नीड पिरियडिक मोल्टिंग. त्यालाच एकडायसिस म्हणतो प्रोसेसला. जसं तुम्हाला माहीत असेल, माझ्यामध्ये जे काही साप असतात ते काय करत असतात, कात टाकत असतात. जे काही रेप्टाईल्स असतात म्हणू शकतो आपण, ते कात टाकत असतात. त्यांची स्किन काय करत असते, एका ठराविक वेळेनंतर ती शेड ऑफ करत असतात, त्याला कात टाकणे म्हणतो आपण. आणि त्याच प्रोसेसला काय म्हणायचं, मोल्टिंग. स्किनचं काय करत असतात, शेडिंग करत असतात ते. पुढचा पॉईंट बघा, आणि त्यालाच एकडायसिस म्हणायचं. कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमिन. आपण बघणारच आहे बॉडीचं डिव्हिजन कसं होतं ते. बायलॅटरल सिमेट्री, ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल, सिलोमेट्स आहेत. मेटामॅरिकली सेगमेंटेड, बॉडी प्लान कसं आहे, ट्यूब विदिन ट्यूब. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी झाली, कंप्लीट झाली. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आणि काय प्रेझेंट आहे, कायटिनस एक्झोस्केलेटन.
आता बघा स्क्रीनवर तुम्हाला मी एक जी प्रोसेस आहे मोल्टिंगची ती जराशी दाखवतो इन्सेक्टमध्ये कशी होत असते ती. आता हा जो इन्सेक्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर आता कुठली प्रोसेस करणार आहे मोल्टिंग. मोल्टिंगलाच काय म्हणतो एकडायसिस. एकडायसिस म्हणून एक प्रकारचं प्रोटीन असतं ते हेल्प करत असतं त्या प्रोसेसला. आणि इन्सेक्टच्या जे काही असतील तर जे काही प्लॅटिहेल्मिंथिस आहे, ॲस्केलेमिंथिस आहे, प्रत्येक जे काही आपण फायलम स्टडी केला आहे प्रत्येक ह्याचं काही ना काहीतरी एक ॲनिमेशनचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तसंच हा जो फायलम आहे एक फक्त ॲस्केलेमिंथिस तेवढं राहिले. आणि हा जो फायलम आहे आपला कुठला बरं आपला आता चालू आहे ॲनलिडा, त्यानंतर आता आर्थ्रोपोडा, त्याचीसुद्धा मी तुम्हाला सगळ्यात शेवटी व्हिडिओ दाखवतो. एक सेपरेट त्याचा एक व्हिडिओ तयार करतो आपल्या चॅप्टरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता केव्हासुद्धा. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर काय दिसते बघा मोल्टिंग प्रोसेस दिसते. तसं ॲस्कॅरिससुद्धा मोल्टिंग करत असतं 4 वेळा काय तर, पण ते पुस्तकात तेवढे इन डिटेल आपल्याला मेन्शन केलं नाही आहे. फक्त तुम्हाला प्रोसेस व्यवस्थित समजण्यासाठी आणि शब्द चांगला डोक्यात राहण्यासाठी मोल्टिंग म्हणजेच काय तर त्यांची स्किन काय करत असतात ते शेड करत असतात, कात टाकत असतात, साधा सोपा शब्द. पण मोल्टिंग आणि एक्डायसिस हे दोन्ही पण शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. इन्सेक्टमध्ये जे काही मेजॉरिटी इन्सेक्ट असतात ते असं मोल्टिंग करत असतात. त्यांची एक स्किन असते ती ठराविक वेळेनंतर ते काय करत असतात शेड ऑफ करत असतात. आता या इन्सेक्टमध्ये काय होते बघा त्याचं प्रॉपर आता मोल्टिंग होते. असे जे काही मोल्टिंगच्या रिलेटेड काही काही व्हिडिओ आहेत एकदा असं एक वेगळी मी व्हिडिओ क्लिप तयार करतो आणि तुम्हाला दाखवतो. बरेच काही काही इन्सेक्टमध्ये असे फीचर्स असतात तर असे अमेझिंग वाटत असतात आपल्याला फक्त हे समजण्यासाठी मोल्टिंग आणि एक्डायसिस. पुढचा पॉईंट बघूया आपण आता. आणि त्यानंतर आपण एक लास्ट पॉईंट बघितलेला की बॉडीचे जे काही डिव्हिजन आहे ते, आणि हे जर असं व्यवस्थित समजून घ्या कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे कशाचं या आर्थ्रोपोडाचं. बॉडीचं डिव्हिजन हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमिन. हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणणार आपण हेड म्हणणार. त्यानंतर काय असतो थोरॅक्स आणि त्यानंतर काय असतो तर ॲबडॉमिनचा पार्ट. आता जर असं व्यवस्थित समजून घ्या की हा जो पार्ट दिसतोय आपल्याला, हा जो पार्ट दिसतोय हा हेडचा पार्ट झाला. तसं आपल्या बॉडीमध्ये बघा हा हेडचा पार्ट आहे. थोरॅक्स हा जो पार्ट झाला बघा, थोरॅक्स कुठला झाला हा आपला पार्ट झाला. आपल्या थोरॅक्समध्ये काय प्रेझेंट असतात थोरॅसिक एक कॅव्हिटी असते त्यामध्ये लंग्स प्रेझेंट असतात, हार्ट प्रेझेंट असतं. त्यानंतर बघा जो लोअर पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं ॲबडॉमिन. आपल्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे ॲबडॉमिन प्रेझेंट आहे. म्हणजे बॉडीचं डिव्हिजन कसं केलं आहे बघा. जे काही टेग्माटा म्हणून एक शब्द असतो त्याला पण तेवढे इन डिटेल तुम्हाला विचारत नाहीत. फक्त काय समजून घ्यायचं बॉडीचं डिव्हिजन जे काही आर्थ्रोपोडाला बिलॉंग करतात त्यामध्ये डिव्हिजन कसं होते हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमिन. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. कारण आपण मागाशीच बघितले बॉडी प्लान जो आहे तो कसा आहे ट्यूब विदिन ट्यूब आहे. 2 सेपरेट ओपनिंग आहेत. जर 2 सेपरेट ओपनिंग असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टीम काय म्हणतो आपण कम्प्लीट. जर एकच ओपनिंग असेल ब्राइंड सॅक बॉडी प्लान असेल तर ते कसं असणार आहे तर इनकम्प्लीट. त्यानंतर बघा सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. आता हे जरासं महत्त्वाचं आहे कारण आता इथं काय होते बघा आपण इव्हॉल्युशन जर पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं जरासं क्लोजर टाईप कसं आहे ॲडव्हान्स कॅरेक्टर आहे. आणि जो आपण मागचा फायलम बघितलेला ॲनलिडा त्यामध्ये काय होतं की क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट होती. पण इथं कसं आहे ओपन टाईप प्रेझेंट आहे. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आर्थ्रोपोडाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. जेव्हा आपण मोल्युस्का बघणार आहे क्लोज्ड आणि ओपन याची एक जरा प्रॉपर तुम्हाला इमेज दाखवतो मी ते प्रॉपर समजण्यासाठी. त्यानंतर बघा ब्लड फ्लोज थ्रू द बॉडी कॅव्हिटी हिमोसिल. जर ओपन टाईपमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं एक कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला म्हणायचं हिमोसिल. त्याला तसे आपण डिवाईडसुद्धा करत असतो सायनसिसमधून. ते आपण कॉक्रोचमध्ये बघणार आहे त्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. फक्त एक साधा सोपा शब्द लक्षात ठेवा बॉडी कॅव्हिटीला म्हणायचं हिमोसिल. हिमोसिल म्हणजेच काय ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये ज्या ॲनिमल्समध्ये ओपन टाईप ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे त्यामध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट असते ज्यामध्ये तो एखादा स्पेसिफिक ऑर्गन किंवा टिश्यू आहे त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं त्या पोकळीला काय म्हणायचं हिमोसिल. शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा नवीन शब्द आहे. रेस्पिरेटरी ऑर्गन काय आहेत बघा गिल्स, ट्रॅकिया, बुक लंग्स आणि बुक गिल्स. आता गिल्स आपल्याला माहिती आहे की मोस्टली जे काही फिश असतात त्यांच्यामध्ये गिल्स प्रेझेंट असतात. आणि जर आपण असं बघितलं असेल फिशमध्ये जे काही शार्क वगैरे असतात त्यांच्या इथं आपल्याला काय तर दिसत असते बघा ते कल्ले वेगळे असतात किंवा फिन्स वगैरे म्हणत असतो आपण ते. आणि गिल्स वेगळे असतात. रेस्पिरेटरी ऑर्गन असतो तो जसं आपल्यामध्ये लंग्स आहेत तसं त्यांच्यामध्ये इथं काय दिसत असतात आपल्याला गिल्स दिसत असतात. पण इथं मी काही काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचे जे काही रेस्पिरेटरी ऑर्गन आहे ते दाखवलेत बघा. आता हा जो पहिला दिसतोय त्याला म्हणतो आपण लिम्युलस. त्याला काय म्हणतो आपण लिम्युलस. आणि इथं हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला
हा जो पार्ट दिसतोय तो त्याचा काय गिल्सचा पार्ट आहे, त्याला बुक गिल्स म्हणायचं. जसं पुस्तकाची पानं आहेत तशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतंय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण बुक गिल्स. लिम्युलस त्याचं एक्झाम्पल आहे, पण फक्त नावं लक्षात ठेवा. बुक गिल्स, बुक लंग्स आणि गिल्स हे रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत. त्यानंतर ट्रॅकियल म्हणून एक रेस्पिरेटरी पार्ट आहे बघा, इथं दिसतोय आपल्याला. एक स्पायरॅकल, म्हणजे एक साधं सोपं समजण्यासाठी सांगतो मी. कॉक्रोचमध्ये आपण बघणारच आहे, एक अशी ट्यूब असते आणि इथे एक ओपनिंग असतं, त्याला म्हणायचं स्पायरॅकल. त्यांच्या स्किनच्या साईडला बरोबर इथं काय दिसतात आपल्याला स्पायरॅकल दिसत असतात. त्यांच्या थ्रू काय होत असतं, तर जे काही गॅसेस असतात O2 आणि CO2 रेस्पिरेटरी गॅसेस आहेत, त्यांचं काय होत असतं ट्रान्सपोर्ट होत असतं. त्याला ट्रॅकियल सिस्टीम म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण ट्रॅकियल सिस्टीम. जो कॉक्रोच आहे ॲनिमल टाईप आहे, त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याची, तर अशी इन डिटेल आपण बघणार आहे. आता पुरतं फक्त ट्रॅकियल, बुक गिल्स, बुक लंग्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इन्सेक्ट आहे, त्याचं नाव आहे स्कॉर्पियन, किंवा जे काही स्पेसिफिक तुम्हाला क्वेश्चन पडत असतोय बघा, जे ॲरॅक्निड आहेत, आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. जो काही क्लास आहे ॲरॅक्निडा म्हणतो आपण त्याला. आणि ॲरॅक्निडामध्ये जे काही दोन ऑर्गॅनिझम्स आहेत, एक म्हणजे स्कॉर्पियन, दुसरं काय तर स्पायडर. विंचू आणि कोळी हे जे काही दोन ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये काय होत असतं की प्रेझेंट काय असतात, तर त्याला काय म्हणतो आपण, तर लक्षात ठेवायचं व्यवस्थित. तर बुक लंग्स काय म्हणणार आपण त्याला, बुक लंग्स. बुक गिल्स कोणामध्ये प्रेझेंट आहेत, लिम्युलसमध्ये. बुक लंग्स कोणामध्ये आहेत, तर या ॲरॅक्निडा क्लासमध्ये. कधी कधी स्पायडर आणि स्कॉर्पियन हे ॲज अ ऑर्गॅनिझममधून टाकत असतात, किंवा कधी कधी क्लास असतो, त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल क्लास म्हणजे कुठला क्लास, तर जे आपण KPC OFGS बघितलं त्यामधला क्लास. फायलममधून परत क्लास, सब क्लास, असे बरेच काही काही सिक्वेन्स आपण बघितले, हायरार्की बघितलेले आपण. बुक लंग्स, ॲरॅक्निडा, दोन ऑर्गॅनिझम्स आहेत, स्कॉर्पियन आणि स्पायडर. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड्स माल्फिगियन. त्याचा माल्फिजियन बॉडी किंवा माल्फिजियन ट्युब्युल्स असा प्रोनाऊन्सिएशन करत असतात काही काही जण, पण त्याचं प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन काय आहे, तर माल्फिगियन, माल्फिगियन ट्युब्युल्स. बऱ्याच वेळेला जर परंपरागत त्याचा उच्चार हा माल्फिजियन करत असतोय आपण, पण त्याचा उच्चार माल्फिगियन बॉडी असा आहे. पॉईंट कुठला चालू आहे बघा आपला, तर एक्सक्रिशनचा पॉईंट चालू आहे. ग्रीन ग्लँड्स प्रेझेंट असतात, जे काही क्रेफिश असतात त्यामध्ये स्पेसिफिक अशा ग्रीन ग्लँड्स असतात. त्या काय करत असतात, जे काही वेस्ट आहे, एक्सक्रिटरी मटेरियल आहे, ते काय करत असतात, एक्सक्रीट करत असतात, बॉडीच्या बाहेर टाकत असतात. फक्त तुम्हाला आत्तापुरतं शब्द लक्षात ठेवायचे आहेत. स्ट्रक्चर किंवा त्याची डायग्रॅम, ही ॲनाटॉमी, हे काय तुम्हाला इन डिटेल विचारणार नाहीत, फक्त माहीत असावं. ग्रीन ग्लँड. नंतर माल्फिगियन ट्युब्युल्स. आता हा ट्युब्युल्स जरा शब्दावर फोकस करा, कारण माल्फिजियन बॉडी एक शब्द असतोय, माल्फिजियन ट्युब्युल्स एक असतोय. जराशे ते काय म्हणू शकतो आपण, ते ॲडव्हान्स नाही आहेत, म्हणून त्याला माल्फिगियन ट्युब्युल्स म्हटलं आपण. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कॉक्झल ग्लँड्स कॉक्झलच्या रिजनमध्ये असतात. सगळ्याचं फंक्शन आहे एक्सक्रीशन. ग्रीन ग्लँड्स, माल्फिगियन ट्युब्युल्स आणि कॉक्झल ग्लँड. मोस्टली MCQला टाकत असतात की इन्सेक्टमध्ये किंवा आर्थ्रोपोडामध्ये मेजर सगळ्यात जास्त काय असतं, इन्सेक्टा क्लास आहे आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये काय दिसतं आपल्याला, माल्फिगियन ट्युब्युल्स. माल्फिजियन पण प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे, माल्फिगियन सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा, नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड बाय द नर्व रिंग अँड डबल व्हेंट्रल गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. जसं ॲनलिडामध्ये सेम तसंच आहे, इथं सुद्धा कसं आहे, व्हेंट्रल आहे. तुम्हाला फक्त डॉर्सल आणि व्हेंट्रल एवढंच विचारतात, त्यामुळे तेवढं फक्त माहीत पाहिजे. नर्व रिंग आहे, डबल व्हेंट्रल गँग्लिओनेटेड काय आहे, नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. आता डायग्रॅम जर असं बघा, माल्फिजियन जे ट्युब्युल्स आहेत, आणि आपण कॉक्रोचमध्ये सुद्धा बघणार आहे त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर. स्टमक इंटेस्टाईनच्या बरोबर तिथं साईडला असतात असे, त्याला काय म्हणतो, माल्फिगियन ट्युब्युल्स. कधी तर भविष्यात डिग्रीला तुम्हाला कॉक्रोच जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचं डिसेक्शन असते, तेव्हा ते आपल्याला दिसतं असतं साईडला, माल्फिगियन ट्युब्युल्स. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला दिसते, त्याला म्हणायचं काय, तर कॉक्झल ग्लँड्स. इथं दिसतात बघा, कॉक्झल ग्लँड्स असं त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि हे फक्त समजण्यासाठी, तुम्हाला डायग्रॅम काय किंवा लेबल करा असे काही क्वेश्चन नाही आहेत. फक्त त्याचं फंक्शन आहे एक्सक्रीशन, बॉडीमधलं वेस्ट, नायट्रोजनस वेस्ट, एक्सिटरी वेस्ट फक्त बॉडीच्या बाहेर टाकणं. ग्रीन ग्लँड्स, कॉक्झल ग्लँड्स, माल्फिगियन ट्युब्युल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर बघा, सेन्स ऑर्गन आर वेल डेव्हलप्ड इन द फॉर्म ऑफ अँटेनी किंवा अँटेना म्हणतो आपण त्याला, अँटेनिक प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे. सिम्पल कंपाऊंड आईज, व्हेरियस रिसेप्टर. आता सिम्पल म्हणजे साधे डोळे असा अर्थ घेऊ नका. कंपाऊंडमध्ये काय असतं, जरा असं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं, त्याला ओमॅटिडियम म्हणतो आपण.
आणि ते सुद्धा आपण ॲनिमल टाईप जो कॉक्रोचचा चॅप्टर आहे त्यामध्ये प्रॉपर त्याचं मी तुम्हाला सगळं फंक्शन, त्याचं स्ट्रक्चर हे व्यवस्थित सांगतो. कंपाऊंड आईज म्हणजे काय असतात ते एक मोझाईक इमेज तयार करत असतात ते. त्यानंतर बघा, सेक्सेस आर सेपरेट शोविंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. फर्टिलायझेशन म्हणजे सेपरेट आहेत, युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स आहेत, मेल फिमेल वेगळे असतात. फर्टिलायझेशन इज जनरली इंटरनल, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बाय द मेटामॉर्फोसिस. आता इथं मेटामॉर्फोसिस म्हणजेच काय, तर त्यांच्या बॉडीमध्ये काय होत असतात की चेंजेस होत असतात, म्हणजे लार्वल स्टेजपासून ॲडल्ट स्टेजमध्ये जात असतात, त्यालाच काय म्हणायचं मेटामॉर्फोसिस. मॉर्फो म्हणजे काय म्हणतो आपण, मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर. आता इथं काय समजून घ्यायचं आहे, डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट आहे. म्हणजेच काय, आता इथं आपण आर्थ्रोपोडामध्ये इन्सेक्ट आहे, इन्सेक्टामध्ये आपण बटरफ्लाय कन्सिडर करतोय बघा. काही काही ऑर्गॅनिझम्समध्ये काय होत असतं की जसा एखादा ॲडल्ट आहे तशाच पद्धतीचं त्याचं काय असतो यंग वन्स दिसत असतो. ती काय झाली, डेव्हलपमेंट झाली, काय झाली तर डायरेक्ट झाली. जर एगच्या थ्रू झालं, लार्वाच्या थ्रू, या सगळं म्हणजे जर एखाद्या ठिकाणी जर लार्वा असेल ओव्हरऑल सगळ्या त्याच्या लाईफ सायकलमध्ये तर इनडायरेक्ट, लार्वा नसेल तर डायरेक्ट. एवढं सिंपल लक्षात ठेवा. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सुद्धा सांगितले की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काय प्रकार असतो. तो इनडायरेक्ट म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे लार्वल स्टेजच्या थ्रू ही सगळी प्रोसेस होणार आहे, त्याची लाईफ सायकल जाणार आहे. त्यानंतर बघा, इन सम आर्थ्रोपॉड्स लाईक हनी बीज, बग्स, हनी बीज म्हणजे आपल्याला माहिती आहे मधमाशी, आणि बग्स म्हणजे त्याला ढेकून म्हणतो आपण. ऑफस्प्रिंग आर प्रोड्युस्ड बाय द पार्थेनोजेनेसिस. आता पार्थेनोजेनेसिस एक नवीन शब्द आहे, आणि जर तुम्हाला आठवत असेल मॉर्फोलॉजीमध्ये सुद्धा आपल्याला गेले बघा पार्थेनोजेनेसिस काय असतं ते. तिथं फक्त पार्थेनोजेनेसिस बॉटनीमध्ये काय होतं की सीडलेस फ्रूट, त्यामध्ये बनाना, ग्रेप्स आपण त्याचे एक्झाम्पल बघितलेले. आता इथं काय होत असते, जर अनफर्टिलाइज्ड एगपासून, मी काय सांगतो शब्द समजते का बघा, अनफर्टिलाइज्ड एगपासून जर डेव्हलपमेंट झाली तर त्याला काय म्हणणार आपण, पार्थिनोजेनेसिस. म्हणजे काय होते बघा, इथं क्वीननं काय केलं, क्वीन म्हणजे तुम्हाला माहीत असते की जे काही कॉलनीज असते एखाद्या, आपण कन्सिडर करूया हनी बीजमध्ये क्वीन असते, वर्कर बीज असतात, आणि त्यानंतर असतात ड्रोन्स असतात, जे मेल्स असतात त्याला काय म्हणतो, ड्रोन्स म्हणतो आपण त्याला. जर क्वीननं काय केलं, अनफर्टिलाइज्ड एग ले केले, ते क्वीनच्या ह्याच्यावर असते, लक्षात ठेवा की फर्टिलाइज्ड एग ले करायचे का अनफर्टिलाइज्ड एग करायचे. जेव्हा कॉप्युलेशन होत असते, सेक्शुअल इंटरकोर्स होत असतो, तेव्हा काय होत असतं की फिमेल काय करत असते, क्वीन काय करत असते, तर जे काही स्पर्म आहेत त्या सगळ्याचा साठा करून ठेवत असते, आणि रोज काय करत असते, एग ले करत असते. 2 का 3,000 असं काय तर नंबर आहे. आता एग ले करत असताना ते काही काही एग असे अनफर्टिलाइज्ड एग ले करणार आहे. आणि फर्टिलायझेशन प्रोसेस म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, जर स्पर्म आणि एगचं फ्युजन झालं तर त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन. जर डायरेक्ट एगच्या थ्रू डेव्हलपमेंट झाली, आता सपोज हा कन्सिडर करा काय, हा एग आहे आणि ह्याचं फर्टिलायझेशन झालं नाही स्पर्म बरोबर, आणि जर त्याची डायरेक्ट डेव्हलपमेंट झाली तर त्याला काय म्हणणार आपण, अनफर्टिलाइज्ड एगपासून डेव्हलपमेंट झाली, आणि प्रोसेसलाच काय म्हणणार आपण, पार्थिनोजेनेसिस. आणि या अनफर्टिलाइज्ड एगपासून ड्रोन्स तयार होत असतात, आणि फर्टिलाइज्ड एग्सपासून फिमेल तयार होत असतात. ओव्हरऑल सगळी जराशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस वाटते, पण एका सिंपल साध्या सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केला आहे. आणखीन एकदा सांगतो, पार्थिनोजेनेसिस बॉटनीमध्ये त्याचं मिनिंग आहे सीडलेस फ्रूट. झूमध्ये काय, अनफर्टिलाइज्ड एगपासून जर एखाद्या ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट झाली किंवा निर्मिती झाली म्हणूया आपण, तर त्याला पार्थिनोजेनेसिस म्हणायचं. एक साधं सोपं एक्झाम्पल हनी बी मधलं सांगितले मी, अनफर्टिलाइज्ड एगपासून ड्रोन्स तयार होत असतात. त्यानंतर बघा, सम इन्सेक्ट एक्सायबिट पॉलिमॉर्फिझम, हनी बी, अँड्स अँड टर्माइट्स. पॉलिमॉर्फिझम म्हणजे त्याच्यामध्ये कॉलनीज असतात बघा, एक असते क्वीन, त्यानंतर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा जास्त आपल्याला डिफरन्स दिसत असतो. क्वीन जराशी मोठी असते, ज्या काही वर्कर बी असतात त्या थोड्याशा लहान असतात. त्यानंतर ड्रोन्स असतात, त्यांच्या साईज, स्ट्रक्चर आणि जे काही त्यांचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये काय असतात की थोडासा आपल्याला डिफरन्स दिसत असतोय, त्यामुळे त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतोय आपण, हनी बीज, अँड्स आणि टर्माइट्स. त्यानंतर बघा, सम आर्थ्रोपॉड्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच एज एपिस. एपिस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे, एपिस डॉर्साटा, मेलिफेरा, इंडिका हे त्याचे सायंटिफिक नेम आहेत, हे त्याचं जीनस नेम आहे एपिस. त्यामुळे ते हनी बीजचं आहे, आणि ते आपल्याला एका 12वीच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे. त्यामध्ये ॲपिकल्चर एक आपल्याला टॉपिक आहे, फॉर देअर हनी अँड वॅक्स. आता ह्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, त्याचा काय फायदा आहे आपल्याला हनी बीचा, तर हनी तयार करतो आपण, वॅक्स तयार करत असतो. त्यानंतर बघा, लॅक इज प्रोड्युस्ड बाय लॅसिफर लॅका, सायंटिफिक नेम आहे लॅक इन्सेक्टचं, आणि लाख त्याला मराठीत म्हणतो आपण, ते लाख आपण काय करत असतो, तयार करत असतो त्या इन्सेक्टपासून. त्यानंतर लॉबस्टर्स आहेत, प्रॉन्स आहेत, क्रॅब्स आहेत, आर इडिबल सिल्क वर्म्स प्रोड्यूस सिल्क.
जे काही काय म्हणतो आपण, जे काही काय सिल्क तयार करणे जे काही किडे असतात ते तुतीचा पाला खात असतात, सिल्क वर्म्स म्हणतो आपण त्याला. त्यानंतर क्रॅब्स, प्रॉन्स आणि लॉबस्टर्स आहेत, हे आपण काय ॲज अ इडिबल्स असतात, लक्षात ठेवायचं. फ्रूट म्हणून ॲज अ फूड म्हणून त्याचा आपण काय करत असतो, यूज करत असतो. इडिबल म्हणजेच काय, खाण्यास योग्य म्हणतो आपण त्याला. आता इथंपर्यंत आपण काय काय बघितले बघा. तर 2 फायलम आपण कव्हर केल्यात. एक म्हणजे कव्हर केला आपण नवीन कुठला बघितला, ॲनलिडा. त्यानंतर कुठला बघितला आपण, आर्थ्रोपोडा. दोन्हीचे प्रत्येक हे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत, युनिक फीचर्स आहेत, जरा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि कम्पेअर करून प्रत्येक फायलम अभ्यास करत जावा. आता राहिले फक्त आता किती बघा आपले, तर आर्थ्रोपोडा नंतर मोलिस्का, इकॅनोडर्माटा आणि तर राहिला कुठला सगळ्यात शेवटचा, हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा हा लिंक आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स मधला. काही काही तो कॉर्डेटची फीचर दाखवतोय, काही काही नॉन कॉर्डेटची दाखवतोय. आणि ते झाल्यावर कॉर्डेट आहे, आणि कॉर्डेटमध्ये फक्त आपल्याला काय करायचे, कंप्लीट करायचे 5 टोटल काय आहेत, क्लास आहेत. म्हणजे त्यामध्ये सुरुवात आपण पायसेसपासून करत असतोय. पायसेस म्हणजे त्यामध्ये फिश कन्सिडर करणार, त्यानंतर ॲम्फिबिया, रेप्टिलिया, आणि त्यानंतर काय मॅमल्स, एव्ज, बर्ड्स जे काय असतील ते आपण सगळे बघणार आहे. आणि त्या एका सिक्वेन्समध्ये आपण प्रत्येक लेक्चरला 2-3 फायलम असे काय करूया, कव्हर करत जाऊया. आता टोटल बघा, आर्थ्रोपोडापर्यंत आणि ॲनलिडापर्यंत आपलं झालं आहे. आता मोलुस्का आणि इकॅनोडर्माटा आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज जे काही पॉईंट सांगितले ते व्यवस्थित आणखीन एकदा चांगली रिवाईज करा, आणि आजच्या पुरतं आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.